तर आज तामिळनाडूचा विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आलाय। तामिळनाडूच्या राजकारणात मोठा उलटफेर पाहायला मिळाला। त्यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तब्बल 59 वर्षांनंतर तामिळनाडूच्या राजकारणात मोठा उलटफेर। एकोणीसशे नंतर तामिळनाडूत पहिल्यांदाच तिसऱ्या पक्षाची सत्ता स्थापन होणार आहे। विजय थलपतीच्या टीव्हीके पक्षाची घोडदौड या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळते। पहिल्यांदाच निवडणूक लढणारा टीव्हीके सर्वात मोठा पक्ष हा तामिळनाडूत ठरलेला आहे। सत्ताधारी डीएमके, एआयडीएमके सारख्या पक्षांना टीव्हीकेने जोरदार टक्कर दिली आहे। फेब्रुवारी 2024 ला टीव्हीकेची स्थापना झाली आणि 2 वर्षातच टीव्हीके या पक्षाला मोठं यश मिळालंय। विजय थलपतीचा फ्री फॉर्म्युला कामी आलाय। महिलांना महिन्याला 2,500 रुपयात 6 सिलेंडर मोफत देण्याची टीव्हीकेनं घोषणा केली होती। गरिबांना लग्नासाठी मुलीला 8 ग्रॅम सोनं, सिल्क साडी देण्याच्या घोषणेचा देखील टीव्हीकेला फायदा झाल्याचं पाहायला मिळतं। परिवहन बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाच्या आश्वासनाचा देखील लाभ झालाय। 1ली ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांना वर्षाला 15,000च्या मदतीचं आश्वासन। बेरोजगारी भत्ता म्हणून पदवीधारकांना खरं तर महिन्याला 4,000ची मदत। 5 एकर पर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचा शब्द दिल्यानं शेतकऱ्यांची टीव्हीकेला साथ पाहायला मिळते। तर तिकडे आसाममध्ये देखील भारतीय जनता पक्षाने हॅट्रिक मारली आहे। यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ईशान्य भारतात भाजपचा दबदबा कायम आहे। 2016 पासून भाजपची सत्ता या ठिकाणी पाहायला मिळते। आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन होणार आहे। मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मांचा प्रभाव अजूनही कायम आहे। आसाममध्येही महिलांना 1,500 रुपयांचा लाभ खरं तर देण्यात येणार आहे आणि लाडक्या बहिणी भाजपच्याच पाठीशी असल्याचं चित्र देखील आसाममध्ये पाहायला मिळाले। आसाम भाजप सरकारकडून 26 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार अशी घोषणा करण्यात आली आहे। त्या आसामच्या जनतेची काँग्रेसकडे मात्र पाठ आहे। राहुल गांधी, गौरव गोगोई यांच्या प्रयत्नांना अपयश आल्याचं चित्र आसाममध्ये पाहायला मिळते। एआययूडीएफ सोबत काँग्रेसनं आघाडी न केल्यानं मुस्लिम मतांचं विभाजन झालंय। मुस्लिम मतांचं विभाजन झाल्यानं भाजपला मोठा फायदा झाल्याचं दिसतंय। तर भारत डावेमुक्त झाले की काय असं चित्र आता स्पष्ट झालंय। केरळमध्ये काँग्रेसची एंट्री पाहायला मिळते। यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। डाव्यांच्या हातून केरळम निसटले। केरळमध्ये 10 वर्षांनंतर सत्ता परिवर्तन पाहायला मिळते। पिनराई विजयन यांची मुख्यमंत्री पदाची हॅट्रिक करण्याची संधी हुकली आहे। डाव्यांच्या बाजूने असलेल्या अल्पसंख्याक मतांचं ध्रुवीकरण करण्यात काँग्रेसला यश आलंय। सततच्या पराभवात केरळममधील विजय काँग्रेससाठी दिलासादायक आहे। केरळमच्या रूपात एकमेव राज्य डाव्यांकडे होतं। आता देशात कुठेच सत्ता नाहीये। डाव्या पक्षांना अँटी इन्स्टीचा फटका आपल्याला पाहायला मिळते। मतदारांची नव्या सरकारला पसंती आहे। भाजपनं केरळमध्ये यंदा खातं उघडले। याआधी भाजपचा एकही आमदार या ठिकाणी नव्हता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।